नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महानगरपालिकामार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 ते 20,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट या ठिकाणी करायची नाही. परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29/7/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागेल, वयोमर्यादा काय असणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, असे सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्यात अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान महानगरपालिका नागपूर यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी 22/7/2024 पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 29/7/2024 पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही सुट्टीचे दिवस वगळून अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे स्टाफ नर्स या पदासाठी निघालेली आहे. या पदासाठी शैक्षणिक अर्हता जी आहे GNM कोर्स तुमचा झालेला असेल 3.5 वर्षापर्यंतचा, गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असेल किंवा डिप्लोमा तुमचं झालेलं असेल नर्सिंगमध्ये, किंवा या ठिकाणी BSc नर्सिंग तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 20,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. वयोमर्यादा या ठिकाणी मागास वर्गाकरता 43 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे आणि खुल्या प्रवर्गाकरता 38 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे. एकूण 13 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी. एकूण 5 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत. 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, सोबत DMLT तुमचं झालेलं असेल, नोंदणी प्रमाणपत्र असणे या ठिकाणी आवश्यक आहे. उच्च शैक्षणिक अर्हता धारकांना प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल. 17,000 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे. वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर औषध निर्माता या पदासाठी एकूण 2 वॅकन्सी निघालेल्या आहेत. डिप्लोमा इन फार्मसी तुमचं झालेलं असेल, फार्मसी काउन्सिलकडील नोंदणी ते या ठिकाणी आवश्यक आहे. उच्च शैक्षणिक अर्हताधारकांना प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल. 17,000 रुपये इतके दरमहा वेतन या पदासाठी तुम्हाला दिलं जाईल. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. अर्ज जे आहे तुम्हाला समक्ष भेटून या ठिकाणी सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याचा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे. नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग, 5वा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म स्वस्त या ठिकाणी जमा करायचे आहेत. ही जी वॅकन्सी आहे 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती या ठिकाणी असणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट करायची नाही. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.